आज बनवतोय आपण आवळ्याचं सार. त्यासाठी आपण खोबऱ्याचं ओलं खोबरं घेतलंय, आवळ्याचे तुकडे करून घेतलेत बारीक, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, आलं, जिरे हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि 2-3 वेळा मी चांगलं ते मिक्सरमधून काढून घेतलं होतं, जेणेकरून चोथा वेगळा होईल आणि पाणी वेगळं होईल आणि छान गाळणीने गाळून घेतलं होतं आणि त्याला तुपाची फोडणी देऊन मस्तपैकी उकळून छान सर्व केलं होतं. भातासोबत अतिशय छान लागतं किंवा तुम्ही नुसतंही पिलं तरीसुद्धा सुंदर लागतं. अतिशय पाचक असं आणि छान तोंडाला चव आणणारा हा एक पदार्थ आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. कसा लागतो तेही मला सांगा. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. तांदळाचं पीठ त्याच्यात लास्टला टाकलं होतं मी, जेणेकरून त्याला थोडासा घट्टपणा येईल आणि कोथिंबीर मिक्सरमधून काढून तीही त्याच्यात ॲड केली. त्यामुळे त्याला रंगही छान आला आणि चवही अतिशय छान